महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा. संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मंत्री दादा भुसे यांनी खासदार संजय राऊत यांच्या विरोधात दाखल केलेल्या अब्रू नुकसानीचा खटला अखेर मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे। विशेष म्हणजे दोन्ही नेते मालेगाव न्यायालयात हसत खेळत एकत्र पोहोचले आणि त्यानंतर हे प्रकरण निकाली निघाले। मालेगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होती। यावेळी दादा भुसे आणि संजय राऊत दोघेही न्यायालयात एकाच वेळी पोहोचले। न्यायालयातही दोघे एकमेकांच्या शेजारी बसलेले दिसले, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। मंत्री दादा भुसे यांनी 178 कोटींचा घोटाळा केला अशा आशयाची बातमी दैनिक सामनामध्ये माननीय संजय राऊत साहेबांच्या माध्यमातून छापून आलेली। मला वाटतं की सर्व मालेगाव आणि पंचक्रोशीच्या जनतेला माहिती आहे, एकेकाळी सहकार क्षेत्रातून उभा राहिलेला हा गिरणा सहकारी साखर कारखाना DRT कोडच्या माध्यमातून विक्रीला जेव्हा निघाला होता, तर त्या काळामध्ये साधारणतः 11,000च्या आसपास सभासद शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा कारखाना परत एकदा याच तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या मालकीचा राहिला पाहिजे म्हणून साधारणपणे 1100 रुपयाच्या पटीमध्ये शेअर्स उभे केले होते। आपल्या सर्वांना माहिती आहे की 1 महिनाभर सर्व पक्षीय लोकांनी एकत्रितपणे येऊन हा प्रयत्न केला होता। दुर्दैवाने काही लोकांनी त्या काळी पण अफवा पसरवल्या आणि मोठं भाग भांडवल आपलं उभं राहू शकलं नाही। जी काही 1,60,70 लाख रुपये रक्कम जमा झाली होती, ती रक्कम नंतरच्या काळामध्ये आर्मस्ट्रॉंग कंपनीने जो कारखाना घेतला त्या कंपनीला RTGSच्या माध्यमातून आपण ती ट्रान्सफर केलेली आहे। हे सर्व गोष्टी रेकॉर्डवर आहेत। आणि मग असं असताना जो काही आरोप आपल्या मालेगाववर केला गेला आणि त्याच्यामुळे मालेगावच्या शेतकऱ्यांचा अवमान झाला, या भावनेतून आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे चर्चा करून मग एकतर हे शब्द मागे घ्यावेत अशा प्रकारचे भावना आम्ही माननीय राऊत साहेबांकडे व्यक्त केलेली, तसं त्यांना नोटीस दिली होती आणि तसं भूमिका त्यांनी न घेतल्याच्यामुळे मग या ठिकाणी खटला दाखल केलेला होता। नंतरच्या काळामध्ये राऊत साहेबांनी याचं सगळं पडताळणी केल्याच्या नंतर त्यांना हे आढळून आलंय की आपण केलेला जो काही आरोप आहे तो चुकीचा आहे, निराखस खोटा आहे। ज्यांनी त्यांना माहिती दिलेली होती, मला अपेक्षित होतं की त्यांनी नाव सुद्धा घ्यायला पाहिजे होतं। हो, मी सांगतो ना, मी सकाळी नाव घेतलेलं आहे। तर अद्वै हिरे यांनी ही माहिती दिली होती, सत्य आहे। सकाळी मी या विषयावर बोललेलो आहे। तर त्या खोट्या माहितीच्या आधारावर त्यांनी ते आरोप केलेले होते आणि मग त्यांनी आताच्या घडीला मालेगावच्या शेतकऱ्यांची, नागरिकांची, सभासदांची दिलगिरी माफी मागितलेली आहे आणि म्हणून त्यांच्या तब्येतीचाही विषय आहे। या सर्व गोष्टींचा विचार करून आज हा खटला मागे घेण्यात आलेला आहे। बघा, त्यांनी माननीय राऊत साहेबांनी चुकीच्या आधारावर म्हणजे मधला पॉइंटच काढून टाकला होता। 1,78,00,000 डायरेक्ट 178 कोटी करून टाकले होते आणि म्हणून मालेगावच्या शेतकऱ्यांचा, नागरिकांचा जो संभ्रम, गैरसमज झालेला होता, आज त्यांनी दिलगिरी त्या शेतकऱ्यांची माफी मागून तो दूर केलेला आहे आणि त्यांच्या तब्येतीचंही कारण आहे। या सर्व गोष्टी पाहता मालेगावच्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आपण त्यांच्या विनंतीला मान देऊ, हा खटला मागे घेऊ। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।